संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. हे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचं आहे, कारण की सर्वात महत्त्वाचं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे. कारण की सरकारने सांगितलेलं आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि असेच योजनांची माहिती, सर्व GRचे अपडेट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती तुम्हाला भेटत राहतील. आता बघा, शासनाच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आणि मोठा निर्णय सर्व संजय गांधी लाभार्थ्यांसाठी घेण्यात आलेला आहे. अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी आलेली आहे. ऑफिशियल साईटवरती तुम्ही पाहू शकता, तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती इथं दिसणार आहे. कारण की बघा, ऑफिशियल साईट त्या ठिकाणी आता साईटवरती तुमच्यासाठी एक अतिशय दिलासा देणारी आणि आनंदाचा ऑप्शन इथं पाहायला मिळालेला आहे. बघा, एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बघा, लाभार्थ्यांना त्याचा स्टेटस चेक करता येणार आहे. तुमचं स्टेटस तुम्हाला स्वतः चेक करता येणार आहे. या अगोदर बऱ्याच लाभार्थ्यांचे पैसे जमा झाले नाहीत. पहा, 1, 2, 4 महिन्यापासून इथं बराच गोंधळ सुरू होता आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांचे पैसे इथं वेळेवर इथं जमा झाले नव्हते आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे जमा झाले नाही किंवा कोणत्या लाभार्थ्यांना उशिरा पैसे जमा होतो, याचं सर्व सोल्युशन आता तुम्हाला मिळालेलं आहे. बघा, आपण जर पाहायला गेलं तर नोव्हेंबर असो, डिसेंबर असो, या नोव्हेंबर डिसेंबर पासूनचे पैसे लाभार्थ्यांना आलेले नाहीत. आता मग लाभार्थ्यांना प्रश्न पडला होता की आम्हाला योजनेचे ठेवलेले पैसे हे कधी मिळतील. बघा, या योजनेचे आता जे काही पैसे तुम्हाला मिळाले नाही, तर तुमचं स्टेटस हे स्वतः तुम्हाला चेक करायचं आहे की तांत्रिक बिघाड काय आलेला आहे, तांत्रिक प्रॉब्लेम काय आलेले आहे, की जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा झालेले नाही. बघा, साहजिकच या योजनेमधून बाहेर काढलेले हे भरपूरसे लाभार्थी नाहीत. तर बघा, इथं प्रश्न पडला की लाभार्थ्यांच्या मनामध्ये एकच या ठिकाणी, आता आम्ही पोर्टलवरती जसं की रजिस्ट्रेशन केलेलं आहे, परंतु आम्ही पात्र असूनही आमच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही. आता आपण जर पाहायला गेलं तर अशा पद्धतीमध्ये या पोर्टलवरती आता ऑप्शन आल्यामुळे इथं नक्कीच तुम्हाला इथं कुठं ना कुठं फायदा मिळणारच आहे आणि दिलासा देणारी आर्थिक मदत हे सरकारतर्फे तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे लाभार्थ्यांची स्थिती तुम्हाला स्वतः चेक करता येणार आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता की तुम्हाला कुठलं ऑप्शन आता तुम्हाला मिळालेलं आहे. समोर व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाणार आहे. कारण की जर का तुम्ही संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असाल, तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहणे नक्कीच इथं कामाचा ठरणार आहे. कारण की बघा, संजय गांधी सर्व योजनांचे, सर्व निराधार योजनांचे स्टेटस तुम्ही स्वतः यावरती चेक करू शकता. आता आपण जर पाहायला गेलं तर त्याचबरोबर स्थिती पाहण्यासाठी सुद्धा इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे. अगोदर हा ऑप्शन होता नाही, परंतु ऑप्शन आता सरकारने इथं अवेलेबल करून दिलेला आहे. नव्याने पोर्टलवरती जे ऑप्शन आता साईटवरती इथं आलेला आहे, त्या ऑप्शनच्या माध्यमातून तुम्ही स्वतः स्टेटस आणि तुमचं जे काय त्या स्थिती असणार आहे ते स्वतः तुम्ही चेक करू शकणार आहे. जेणेकरून तुमचा काही प्रॉब्लेम आला असेल किंवा काही तुम्हाला KYC करायची असेल, तर त्या ऑप्शनवरती स्वतः तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये आता DBT पद्धतीने, म्हणजे DBT मार्फत तुमच्या खात्यामध्ये सरकार पैसे टाकत असते. परंतु त्याचबरोबर तुमची KYCची प्रक्रिया पूर्ण आहे का, या संदर्भातील सुद्धा तुम्हाला माहिती नसते. तर 1-2दा जर का तुम्ही महिन्यातून स्टेटस चेक केलं, तर तुमच्यावरती तिथं पाहायला मिळणार आहे तुमच्या खात्याला DBT इनेबल आहे की नाही किंवा तुमची KYC परिपूर्ण झाली की नाही, हे तुम्ही स्वतः तिथं चेक करू शकणार आहे. जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि स्वतः जे काही प्रॉब्लेम येईल त्याचं सोल्युशन आधीच आपल्याला मिळून जातील. तर अशा पद्धतीने तिथं ऑप्शनवरती पाहायला मिळणार आहे. कारण की बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत आता बघा, जसं की इंदिरा गांधी निरस्कृत योजना, याच्या अंतर्गत भरपूरशा लाभार्थ्यांना प्रॉब्लेम आलेला होता. तर या पोर्टलवरती या ठिकाणी हे ऑप्शन आल्यामुळे भरपूरशा लाभार्थ्यांना कुठेतरी दिलासा मिळालेला आहे. बघा मित्रांनो, आता हे जसं की पोर्टलवरती आपल्याला स्टेटस कसं चेक करायचं आहे, हे जर काळजी तुम्हाला पडली असेल, तर बघा, या ठिकाणी आता तुम्ही संजय गांधी योजनेच्या ऑफिशियल साईटवरती चालला गेला, तर त्यावरती जर का तुम्ही स्टेटस, तुमचा आधार कार्ड नंबर टाकून, OTP टाकून स्टेटस सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता. कारण की बघा, दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती सुद्धा प्रकारे अशाच इथं ऑप्शन देण्यात आलेले आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचे स्टेटस इथं चेक करू शकणार आहे. आता एप्रिल महिन्याच्या संदर्भातील जर कुठले नोटिफिकेशन आलं किंवा एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला तुम्हाला मिळणार, याची अधिकृतरित्या तारीख जर का तुम्हाला पाहायची असेल, तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती व शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहणार. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.